नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घाटकोपर असलफा विलेज मधून शिवपार्वती कॉम्प्लेक्सच्या या परिसरात आता आपण इथे उभे आहोत आणि आजच्या भागाला आता सुरुवात होणार आहे. काही अंतरावरती क्रिकेटचे सामने सुरू असल्यामुळे आवाज सुद्धा खूप आहे, पण तरी सुद्धा आपण बोलणारच आहोत. आपण या भागामध्ये आज होम मिनिस्टरचा खेळ घेऊन आलेले आहोत. दोन वहिनी आजच्या भागात सहभागी होत आहेत, पाटकर वहिनी आणि यादव वहिनी. भेटणार आहोत आपण आधी आजच्या भागातल्या पहिल्या वहिनींना, पाटकर वहिनी. घाटकोपर पश्चिम असलफा शिवपार्वती कॉम्प्लेक्स मधल्या सौ रुपाली आशिष पाटकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवणे, मराठी गाणी ऐकण्याची आवड जोपासणाऱ्या वहिनी बघूया आता किती बक्षीस मिळवतात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव, सासरचं नाव सौ रुपाली आशिष पाटकर, माहेरचं नाव रुपाली मनोहर अमृतकर. आणि माहेर कुठलं? माहेर डोंबिवलीचं. डोंबिवलीला कुठे? पांडुरंगवाडी ईस्ट. हो का? नमस्कार. हे कोण असतं? हे माझे मिस्टर. हो का? बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर श्री आशिष रमेश पाटकर. ही माझी आई. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. या माझ्या आते सासू. नमस्कार. या माझ्या नणंद. या माझ्या जाऊबाई. नमस्कार. या माझ्या आत्या. नमस्कार. या आमच्या शेजारी. या आमच्या मामी. या आपण मामी. ती माझी नणंद. त्या मावशी. ते माझे माम सासरे. नमस्कार. ते सासरे. तो माझा भाऊ. ते माझ्या नंदेचे सासरे. हे माझे वडील. नमस्कार. ते माझे मामा. बरं. हा माझा मुलगा अथर्व. ही भाची साक्षी आणि हा पुतण्या वेदांत. सगळ्यांची ओळख झाली, आता प्रश्न. नमस्कार. घाबरलात? नाही. थोडस. काय करतात मिस्टर? म्हणजे ते ऑर्डर घ्यायची आणि डिलिव्हरी करायची. हा, डिस्ट्रीब्युटर आहे. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हो. लग्न झाल्यानंतर 4 महिने सर्व्हिस केली मी, नंतर मग प्रेग्नन्सीसाठी सोडली सर्व्हिस. अच्छा. आणि तुम्हाला आवड कसली गाण्याची? नाही, गाणे ऐकण्याची. गात नाही तुम्ही? नाही. का नाही, आवाज कुठे चांगला आहे. हे कोणी ठरवलं? मीच. कसं काय? तुम्ही सगळं ठरवणार? आणखी नाच करता ना? नाही, अजिबात नाही. मग काय करता? काय काय आवडतं? घर नीटनेटकं ठेवायला आवडतं आणि आलेल्या पाहुण्यांची सरबराई करायला आवडते. हो. म्हणजे कशी करता? म्हणजे त्यांचं स्वागत आपल्याकडनं व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे काय? कसं? म्हणजे त्यावेळेला माझ्या घरात जे अवेलेबल असेल, म्हणजे कोणी माझ्याकडनं निर्मुखी नको जायला, अशी इच्छा असते माझी. अशी तुमची इच्छा हो. असते? हे संस्कार आईकडनं आलेले? हो, आधी आईकडनं, मग आता सासूबाईंकडनं पण. बोलवा आईला. आई. नमस्कार आई. नमस्कार. कोणालाही आल्यानंतर काही ना काही हातावर दिल्याशिवाय पाठवायचं नाही, हे संस्कार. हे तुम्ही कसे काय, तुम्हाला कुठून मिळाले? माझ्या आईवडिलांकडनं. तुमच्या आई वडिलांकडून. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम मजेत. एकदम मजेत. सांगा ह्यांच्याबद्दल. तेव्हाची ही आणि आताच्या ह्या कशा झाल्यात? पहिल्यापासून हौशी, प्रेमळ आहे. सगळ्या गोष्टीची हौस आहे करण्याची. लहानपणापासून घर स्वच्छ ठेवण्याची तिला पहिल्यापासून हौस आहे. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगा आणि एक मुलगा. मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर आहे. मग त्यावेळेला तुम्ही कोणाला जास्त ओरडायचं? मुलं शांत होते माझी. ओरडण्याची मला कधी वेळच आली नाही. मुलांचं मोठे कधी झाले ते कळलंच नाही. बर आई, आता ह्यांना मी प्रश्न विचारतो. दरवाजाच्या बाहेरील रांगोळीच्या भोवती एकूण किती पणत्या आहेत? 9. 8. किती नक्की? 9 की 8? 9. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आहे. थँक्यू. आता उखाणा पूर्ण करा. लग्नाच्या मंडपात मंगलाष्टकांचे सूर. आशिषरावांचं नाव घेते. मला करमत नाही ते असले की दूर. हो. अरे वा, अभिनंदन. हे घ्या आणखी 200 रुपये. आणि आता 5 शब्द लक्षात ठेवून सांगायचे. जाब जबाब, जाडे भरडे, जाडजूड, जाळपोळ, जातपात. जाब जबाब, जाडे भरडे, जाडजूड, जातपात. तिथे होतं जाळपोळ आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया यादव वहिनींना. घाटकोपर पश्चिम LBS मार्ग चिरागनगर मधल्या सौ सुषमा उदय यादव वहिनींना आता आपण भेटणार. चित्रकला, विणकाम करणे अशी आवड जोपासणाऱ्या वहिनींची आता गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुषमा उदय यादव. माहेरचं नाव? सुषमा महादेव पाटील. आणि माहेर कुठलं? कांजूरमार्ग. कांजूरमार्ग. मग आताच काय सगळ्यांची ओळख करून देणार? हो. सगळे माहिती आहेत ना कोण कोण? हो. क्या ओळख? हे मिस्टर. ही माझी आई. नमस्कार आई. हा माझा मोठा मुलगा स्वराज. हा माझा लहान मुलगा संकेत. हा माझा पुतण्या ऋषिकेश. हे माझी मोठी जाव. हे दीर. ही छोटी जाव. ते छोटे दीर. नमस्कार.
ही माझी मावस सासू आहे, ती वहिनी, ही पुतणी आहे, ती मावस सासू आहे, त्या वहिनी आहे त्यांच्या, आणि हे माझे वडील, नमस्कार. तो एक पुतण्या आणि तो भाऊ माझा मोठा. नमस्कार. चला आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. नमस्कार. कसं जमलं लग्न? यांच्याकडून प्रपोजल आलं, यांच्या मावशीतर्फे त्यांना आमचं हे स्थळ सुचवलं गेलं, नंतर बघायला आले. आणि तुमचं बालपण कुठलं मग? कांजूर मार्ग. अच्छा, इथेच होतं. हो हो. आणि त्यांचं घाटकोपर. घाटकोपर. आणि काय लग्नाची तारीख? 23/5/98. आणि काय आवड कसली तुम्हाला? आम्हाला चित्रकला करणे, विणकाम, तीच आवड. हो, रांगोळी करणे आणि लहान मुलांचा आपल्या स्वतःचा अभ्यास घेणे वगैरे याच्यातच. हो. खूप तुमची भीती वाटते का सगळ्यांना घरात? नाही हो. नाही ना? नाही. मग कोणाची भीती घरात वाटते? घरात म्हणजे कधी असं काही सांडलं लवडलं काय झालं तर सासूबाईंची वाटते. नाहीतर नाही. मग जाऊबाई आणि तुमचं कसं नातं आहे? खूप चांगलं, अगदी मोठ्या बहिणीसारखी आहे. मला ती मोठी जाऊ, आणि लहान तर काय माझ्या लगेच मागून आले, त्यामुळे ती लहान बहिणीसारखीच आहे. पण मोठे जाऊ मला बहिणीसारखी आहे मोठ्या. इव्हन मला जेवण वगैरे काही करता येत नव्हतं लग्न झालं तरी तिने मला सगळं शिकवलं, मोठ्या जावीने. हो, तुम्हाला जेवण करताच येत नव्हतं करता येत का? असं म्हणजे मी नाही, आईकडे असताना मी लाडकी पण म्हणा, मी एकटीच आहे घरी, मला 2 भाऊ आहे, पण घरी म्हणजे स्वयंपाक करायचा वेळच आली नाही कधी मला, कारण मी शिकत होते. शिकता शिकताच माझं लग्न झालं मध्येच. तर कॉलेजमध्ये असताच. एवढे लाड का केले आपण आईला विचारूया ना. बोलवा आईला. आई, नमस्कार आई. खूप लाड केले म्हणे लेकीचे? ती एकटीच होती आणि त्याच्यामुळे तिला काय अभ्यासामुळे कधी असं काम जसं सांगितलंच नाही. असं पण तुम्ही पण शिकला नाही? तुम्ही शिकले नाही थोडंफार म्हणजे आईला थोडीफार मदत. अगदीच मी त्यात पडून सगळं केलं असं कधी केलं नाही. कधी केलं? पण कसा स्वभाव होता? चांगला होता, प्रेमळ होता. तिला जास्त बोलायला लागतं. हो का? बरं. आणि ठरवलं होतं पोलीस मधलंच करणार? नाही, असं काही नव्हतं. नाही, पण झालं. प्रश्न विचारतो वहिनी, मला सांगा, दरवाजाच्या मागे कपडे अडकवण्यासाठी असलेल्या पट्टीला किती हुक आहे? 5. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. शंकराच्या पिंडीवर वाहते बेलाचं पान, उखाणा पूर्ण करा. उदयरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा राखून मान. अभिनंदन. आणखी 200 रुपये बक्षीस. आणि आता 5 शब्द मी वाचून दाखवणार, तुम्ही लक्षात ठेवा आणि मग एकामागून एक सांगायचं. तारतम्य, ताळमेळ, ताळतंत्र, तोडफोड, तंत्रमंत्र. तारतम्य, ताळमेळ, ताळतंत्र, तोडमोड आणि ताळमेळ. अरे रे, आणि होतं तंत्रमंत्र. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया पाटकर वहिनींना